कल्पना करा, एक साधा शेतकरी, हातात नांगर, समोर पिकलेलं शेत आणि अचानक स्वतः पंढरपूरचा विठ्ठल त्या शेतात काम करू लागला. देवाला स्वतः शेतात उतरावं लागलं. पण का? संत सावता माळीच्या भक्तीत अशी कोणती ताकद होती? तर चला जाणून घेऊया ही हृदयस्पर्शी कथा. सर्वप्रथम संत सावता माळी कोण होते? तर महाराष्ट्रातील अरण, सोलापूर परिसर येथील संत सावता माळी यांचा जन्म झाला. ते माळी समाजातील होते. त्यांचा व्यवसाय म्हणजे फुले, भाजीपाला आणि शेती. पण त्यांच्यासाठी शेती हा फक्त व्यवसाय नव्हता, तीच त्यांची पूजा होती. शेतात काम करतानाही त्यांच्या मुखात सतत एकच नाम असायचं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सावता माळी रोज सकाळी उठून प्रथम विठ्ठलाचं नाम घ्यायचे. नंतर शेतात जाऊन काम करायचे. फुलांचा सुगंध, मातीचा गंध आणि मुखात विठ्ठलाचं नाम, यातच त्यांचं आयुष्य धन्य झालं होतं. एक वर्षी आषाढी एकादशी आली. संपूर्ण गाव पंढरपूरच्या वारीला निघालं. सर्वजण सावता माळींनाही म्हणाले, चला यंदा विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ. पण सावता माळी शांतपणे म्हणाले, माझं पीक तयार आहे. आज जर मी शेत सोडलं तर सगळं पीक वाया जाईल. माझं कुटुंब उपाशी राहील. सावता माळींच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, विठ्ठला, तुझ्या दर्शनाला यायची माझी खूप इच्छा आहे, पण माझं कर्तव्य सोडून येणं मला योग्य वाटत नाही. तू माझी अवस्था जाणतोस ना. त्या दिवशीही ते शेतात काम करत होते, पण प्रत्येक क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर विठ्ठलच होता. ते म्हणत होते, विठ्ठला, माझं शरीर शेतात आहे, पण मन तुझ्या चरणी आहे. विठ्ठल प्रसन्न झाला. भक्ताचं प्रेम पाहून स्वतः विठ्ठल रुक्मिणीसह प्रसन्न झाला. वारकरी परंपरेनुसार विठ्ठल म्हणाला, जो माझ्यासाठी स्वतःचं कर्तव्य सोडत नाही, तोच माझा खरा भक्त. विठ्ठल शेतात आला, साक्षात पांडुरंग. सावता माळीच्या शेतात आला. काही कथानुसार विठ्ठलाने साध्या शेतकऱ्याचे रूप धारण केले. तो नांगरू लागला, पाणी घालू लागला, तण काढू लागला, जणू एखादा सामान्य मजूरच. सावता माळी मात्र नामस्मरणात तल्लीन होते. शेजारचे लोक म्हणू लागले, हा नवीन मजूर कोण? इतक्या वेगाने काम कोण करतो? संपूर्ण शेत अगदी सुंदर तयार झालं. कोणालाही कळलं नाही की तो मजूर दुसरा कोणी नसून स्वतः विठ्ठल होता. काम पूर्ण झाल्यावर विठ्ठलाने आपलं दिव्य रूप प्रकट केलं. सावता माळी धावत जाऊन विठ्ठलाच्या चरणी पडले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते म्हणाले, देवा, माझ्यासारखा सामान्य माणसासाठी तू स्वतः शेतात काम केलंस. तेव्हा विठ्ठल प्रेमाने म्हणाला, सावता, तू शेती करत नव्हतास, तू माझीच सेवा करत होतास. कर्तव्य आणि भक्ती यांची सांगड घालणारा भक्त मला सर्वात प्रिय आहे. तुझ्या प्रेमासाठी मी काहीही करीन. तर ही कथा आपल्याला शिकवते, भक्ती म्हणजे संसार सोडणे नाही. प्रामाणिकपणा केलेले कर्तव्य ही देवाची सेवा असते. काम करताना देवाचं स्मरण असेल तर देव स्वतः आपल्या मदतीला येतो. म्हणूनच संत सावता माळी म्हणतात, कांदा मुळा भाजी योगी विठाबाई माझी. त्यांच्यासाठी प्रत्येक रोपात, प्रत्येक फुलात, प्रत्येक पानात विठ्ठलच वसत होता. तर संत सावता माळी महाराजांची ही कथा आपल्याला शिकवते की देवाला केवळ मंदिरातील पूजा नाही, तर प्रामाणिक कर्तव्यही प्रिय असते. जर तुमचं काम प्रामाणिक असेल आणि मनात विठ्ठलाचं नाम असेल, तर विठ्ठल तुमच्या जीवनातही नक्की येईल. पुंडलिका वरद हरी विठ्ठल. श्री सावता माळी महाराज